विदर्भात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। शुक्रवारी वर्धा चंद्रपूर मध्ये जोरदार पाऊस झालाय। आज दुपारी वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, मनोरा, मालेगाव, शेलू बाजार या भागात अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। यवतमाळमध्ये ही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पुसद, उमरखेड, महागाव, शेंबाळ पिंपरी इथे गारांसह पाऊस पडतोय। या पावसामुळे डाळिंब, गहू, संत्रा, चणा, आंब्याच्या शेतीसह अनेक पिकांना फटका बसणार आहे। वाशिम आणि यवतमाळ मधली आपण ही दृश्य पाहतोय। कालपासून खरं तर अवकाळी पाऊस विदर्भामध्ये पडतोय, त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान होणार आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे यवतमाळचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, काय सध्या परिस्थिती आहे? पाऊस अजूनही चालूच आहे का आणि यामुळे रब्बी पिकांचं किती प्रमाणात नुकसान होईल? सकाळपासूनच ढगाळी वातावरण यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतं आणि सायंकाळी अचानक धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे। नुसतं पावसाच नाही तर वादळी वाऱ्यासह आणि गारपिटीसह हा जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक भागामध्ये शेतीचं अतोनात नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं नुकसान झालेलं आहे। गहू, चना, त्यानंतर कांदा आणि भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान बघायला मिळालं आहे आणि धुवाधार पावसामुळे जनसामान्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका पडलेला आहे। अनेक घरांवरील टिनाची छपरे वृक्ष उन्मळून पडलेली आहेत। त्यासोबतच घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। एकंदरीतच जनजीवन तर प्रभावित झाले तर आहे, परंतु शेतकऱ्यांना देखील मोठा फटका या अवकाळी पावसामुळे बसला आहे। धन्यवाद श्रीकांत या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।